गावची यात्रा म्हणजे ग्रामदेवताचा सण। बाहेरून येणारे नागरिक असतील, पै पाहुणे असतील, नातेवाईक असतील यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाचा क्षण असतो। पण गावामध्ये अलीकडच्या काळामध्ये यात्रेची समिती कोणाची आणि पैसे कोणी गोळा करायचे यावरून बऱ्याचदा वाद होताना दिसत आहेत। इंदापूर तालुक्यातलं सर्वात मोठं गाव असलेलं भिगवण देखील याला अपवाद उरलं नाही। ज्या गावात 10 दिवसावर येऊन ठेपलेली यात्रा आणि या यात्रेचं नियोजन करायची ग्रामस्थांची जबाबदारी होती, तिथं यात्रेपूर्वीच ग्रामस्थांचा तमाशा पाहायला मिळाला। त्याचं झालं असं की भिगवणमध्ये भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट नावाची एक ट्रस्ट होती। या ट्रस्टमधील सर्व विश्वस्त आता हयात नाहीत। त्यामुळे 2023 मध्ये शासनाच्या आदेशानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आणि धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षकासोबत पोलीस स्थानिक कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची देखील एक समिती नेमण्यात आली आहे आणि समिती हा धार्मिक उत्सव पार पडत असते। आज देखील भिगवणमध्ये ही समिती आली होती आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडल्यानंतर काही युवकांनी मध्यस्थी करत तणावाचा आणि वादाचा टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु अचानक शिवीगाळ आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला, मात्र कुस्तीचा आखाडा पाहण्याच्या पूर्वीच ग्रामस्थांचा तमाशा पाहण्याची वेळ मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील आली आणि ग्रामस्थांवर देखील आली। यात्रा वर्गणीचा खर्च, आखाड्यातील मानपान आणि इतर गोष्टी तसेच गेल्या वर्षीचे काही उट्टे यावरून हा गोंधळ, राडा आणि धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते। मात्र या घटनेमध्ये भिगवणच्या प्रतिष्ठेला मात्र बाधा पोचली। भिगवणमध्ये बऱ्याचदा अनेक गावचे नागरिक या ठिकाणी राहायला असून सुद्धा भिगवण हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात मोठं व्यावसायिक गाव असून देखील या ठिकाणचे उत्सव सण अतिशय शांततेने पार पडतात। मात्र गावाच्याच ग्रामदेवताच्या यात्रेच्या निमित्तानं निर्माण झालेला हा आखाडा भिगवणकरांची मान खाली घालणारा मात्र ठरला।